ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक हो, आपलं हे जग छोटस, आभाळाच्या सावलीत आभाळातल्या देवासमोर इवलस, पण आपल्या कल्पनेतलं जग ते मात्र अफाट, प्रचंड, जिथे पावलोपावली आहे आनंद, गांभीर्य, भीषणता, थरार आणि उत्स्फूर्त धाडस. चला तर माझ्या बरोबर या छोट्या जगातून कल्पनेच्या मोठ्या जगात. शिवापूर गावाजवळचा जादूगाराचा किल्ला. हजारो वर्षांपूर्वी इथं होती एक जादूनगरी. तिथं आपल्या गुरुच्या छत्राखाली जादूची विद्या शिकत होता गंगाराम. एकदा बिचाऱ्या गंगारामाच्या हातून घडला एक गुन्हा. त्याचा गुरु होता महाकठोर. त्यानं दिली गंगारामला शिक्षा. भरलं त्याला पितळेच्या बाटलीत आणि बंद केलं बाटलीचं तोंड आणि फेकून देणारी त्यात. गंगाराम गयावया करू लागला. त्याचा गुरु कठोर होता तितकाच दयाळूही. त्यानं दिला गंगारामला शाप आणि दिली गंगारामला इथली जादूची रेती आणि सांगितलं, हजारो वर्षांनी याच दरवाजातून येईल तुझा वंशज, जो असेल शूर, पराक्रमी आणि धडाकेबाज. तो या बाटलीचं तोंड पकडून तिला धरेल उचलून आणि पूर्ण करून घेईल स्वतःच्या इच्छा तुझ्याकडची जादूची रेती संपेपर्यंत. आणि मग त्याच्याकडून मिळेल तुला इथून मुक्ती. जा. हजारो वर्ष उलटून गेली. अजूनही या किल्ल्याच्या तळघरात ही बाटली तशीच आहे आणि त्यात बिचारा गंगाराम वाट पाहतोय आपल्या सुटकेची. आहे कोणी त्याचा वंशज जो करील या गंगारामाची सुटका या बाटलीतून? आहे कोणी असा धडाकेबाज? धडाकेबाज! धडाकेबाज! अर चक्कर सर चक्कर भुर चक्कर. कोण आहे माझ्या समोर ज्याचा मी आहे नोकर? मला बहुतेक चक्कर येते की काय? अरे बोल बोल, माग लवकर. काय पाहिजे ते माग. आणून दे हा तुझा नोकर. नोकर म्हणजे तुला दिव्यातला राक्षस? म्हणजे हा दिवा जादूचा आहे? वा 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 वा, मला वाटलंच होतं हा दिवा मला कधीतरी मिळणार. म्हणजे तू माझा नोकर आणि मी तुझा बॉस. ब्रेक कर. बोल लवकर काय पाहिजे. लवकर लवकर कर ऑर्डर. ऑर्डर करतो ना. काय बरं? हा, मला 2 प्लेट वडापाव घेऊन ये. बस एवढाच? अरे आणखी काहीतरी मोठं माग, भरपूर माग. चांदी, सोनं. सोनं चांदी हा. एवढं देणार? ठीक आहे, मला आंघोळ घाल. हे पण पाण्यानं नाही, सोन्याच्या नाण्यानं. असं ही घे. कुठं आहे दिवा? कुठं आहे राक्षस? राक्षसा, असा हापचड्डीत का? कापड कमी पडलं काही? मारी उठ. हा, मी राक्षस नाही. आपण जेलमध्ये आहोत. जेलमध्ये. आंघोळ करून घे. चल, उशीर होत आहे. सुटतो आपण आज. आंघोळ? आज मी आंघोळ केली सोन्याच्या चांदीच्या नाण्यानं. पाण्यानं कोणी भिजवलं मला? ही घाण वास येतोय. तुझा येतो काही? काय आता चलतोस काय? हा, बघावं तेव्हा स्वप्न बघतोय. दिवा घासतोय. एक दिवस भांडी घासावी लागतील तेव्हा कळेल. माझं स्वप्न एकदा पूर्ण झालं ना,
नाही तुझ्यासारख्या दगडाला नाही कळायचं. च्या आईला मला दगड म्हणतो. मग काय देवानंद म्हणू. च्या आईला मला मला सारखं सारखं तुला सोड. महेश उठ मारतो तो दगड मला मारतो बघ. महेश मी नाही त्यानंच आधी सुरुवात केली. तू काय ऐकू नको. मार महेश तू मार मी आहे मागे मार. बाप्पा इकडे. अरे सकाळपासून त्याला सांगतो उठ म्हणून बोलू झालं. नका बाप्पा, म्हणजे- Shut up. लक्षा हा. बाप्पा हा. मी एक निर्णय घेतलाय. तुमच्या या रोजच्या भांडणाला कंटाळून कसला निर्णय घेतलास. मी- चला चला सुटाची वेळ झाली तुमची. चला चला हा, चला. चला जेलर साहेबांनी बोलावलंय तुम्हाला. जेवायला बोलवलं असणार बहुतेक. महेश नेमाडे उत्कृष्ट नेमबाज, पण नेमबाजी कशात तर दगडफेकीत. लक्ष्या हजारे एक नंबरचा हात चला. जादूटोण्यावर विश्वास. जादूगार होता आलं नाही म्हणून हात चला की. बाप्पा बजरंगे शक्तिमान व्यायामपटू, एका फटक्यात दगड फोडणारा. पण ही सगळी शक्ती या महेश लक्षाच्या संगतीत फुकट केलेली आहे. अरे चोरांचा साथीदार चोरच. आता सुटणार आहात तुम्ही पण पुन्हा इथं येणारच काय. नाही जेलर साहेब, तुमची शपथ घेऊन सांगतो यापुढे खरंच इथे यायची आम्हाला वेळ येणार नाही. अच्छा, म्हणजे मोठा दरोडा घालून येरवड्याच्या तुरुंगात जायचा विचार दिसतोय तुमचा. नाही जेलर साहेब खरंच यापुढे आम्ही सरळ मार्गाने जगायचं ठरवलंय. कधी ठरवलं. मी झोपलो होतो तेव्हा. मी झोपलो असताना ठरवतात सगळं. तुमच्यासारख्या भोरट्या चोरांचे सरळ मार्ग शेवटी आमच्या जेलमध्ये येणार. नाही जेलर साहेब, आता आमचा एकच मार्ग, सरळ मार्ग. काय लक्षा बाप्पा. लेट सी. हा सरळ मार्ग कुठून जातो. चल दाखवतो तुला. अच्छा जेलर साहेब. अच्छा हवालदार साहेब. लवकर चल त्यांचा अच्छा. विचार बदलायच्या आत. अडकलो. अहो, पुढच्या वेळेला दरवाजा जरा मोठा करून घ्यावा. त्रास होतो. तुम्ही नमस्कार कसं काय. ए, मला घ्या ना मला अरे घ्या. बाप्पा पायाला हाताला डोकं पण आलं. कमाल आहे. हात काय राहिलं नाही, सगळं आलं. ही तुमची चावी, हा. हा, ही तुमची मोटरसायकल. हा. बाकी सर्व सामान मिळालं ना. Thank you. हा. चला फुटा. नंतर भेटू कधीतरी. नंतर भेटू नको काय? आपल्याला काय. आई, मी पहिला मी लक्षा. लक्षात खाली उतर तिकडे बस. मी नाही उतरणार. उठ. मी नाही उठ उतरणार. रे. मी नाही सायकल उतरणार. मध्ये बस. मी नाही अरे वाटणार. तुला माहिती आहे माझे पाय तिथे मावत नाहीत. मग पाय डोक्यावर घेऊन बस. मला त्या साईड कारची भीती वाटते. कधीही वेगळी होते. आपण नाही वाटणार. अरे उठ सांगितलं ना. बाप्पा लक्षा. हा? तुमच्या रोजच्या कटकटीवर मी एक उपाय काढला. आणखीन एक साईड कार लावणार नाही, नाही. तुम्हाला मगाशी माझा एक निर्णय सांगत होतो. हा तो सरळ मार्गाने जायचा. हो. सरळ मार्गाने जायचं पण वेगवेगळ्या. वेगवेगळ्या. म्हणजे महेश हो बाप्पा, आपण वेगळं झाल्याशिवाय सरळ मार्गाने जगूच शकणार नाही. नाही महेश, आपली दोस्ती तोडू नको यार. आपली एकी आपली खरी ताकद आहे. आपण असं करू, महादेवाच्या देवळात जाऊ, ब्लेडनं बोट कापू आणि प्रतिज्ञा करू की यापुढे आम्ही सरळ मार्गाने जगू. मग तर झालं. पण असं पार्टिशन करू नको प्लीज महेश. सॉरी, माझा निर्णय अटळ आहे. आणि हो, आपली ही गाडी आपल्या तिघांपैकी कुणाकडे राहावी त्यासाठी आपण टॉस करूया. ए कशाला नाटक करतो हा? तुला माहिती आहे लक्षाला आणि मला गाडी चालवता येत नाही. विसरलंच होतो. अच्छा बाबा खाली उतर. मला जरा लिप दे ना. खाली उतर. मला लिप दे ना प्लीज. खाली उतर म्हणजे उतरतो खाली बाबा, उतर. उतरतो. मी धक्का मारला येऊ का तुझ्या बरोबर. धक्का मारायला याची गरज नाही नाही, लक्षा. असं कसं असतं? माझी मोटरसायकल फिट आहे. नाही, पण बाबा, महेश 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 जाऊ दे महेशला बाप्पा. आपण दोघं एकत्र राहू. बाय. गुड बाय. अरे बाप रे, मी एकटा पडलो या कठोर जगात. मी एकटा पडलो. एकला चलो रे भाई. पण कुठे चलो, तिच्यात एक पैसा नाही. गाडी केवढी, माणूस केवढा. हो ₹5 कॉईन. देऊ पावला. परत ₹5. बापरे,
कोणाचा तरी खिसा फाटलेला दिसतोय. नीट खिसे शिवून घेत नाही. आपल्याला काय करायचंय, आपलं फायदा झाला ना. 5 आणि 5 10 झाले. आता आपली चैन होणार. 10 परत 5. 10 आणि 5 15 झाले. महेश बाप्पा असते तर मस्तपैकी नाश्ता केला असता, पण त्यांच्या नशिबात नाही. त्याला आपण काय करणार. आता खानावळीत जायचं आणि राईस प्लेट. एक शाकाहारी राईस प्लेट. ह्याचे किती रुपये. 15 रुपये. मग ठीक बोला आहे. स्वीट काय आणू. स्वीट काय काय तुमच्याकडे. श्रीखंड, आमरस, बासुंदी, गुलाबजाम, रसमलाई. बोला काय पाहिजे बोला. राईस प्लेट बरोबर येतं. नाही सेपरेट येतं. सेपरेट स्वीट नको. डॉक्टर ह्याला डायबिटीज होतो. हा तुम्हाला काय. त्यातली थोडी एक काही. बासुंदी का रे तुम्हाला. हा म्हैसा, हा बापाचा, नाही तर माझ्या पोटात दुखायचं. दोन चपात्या, एक बासुंदी. ए मिस्टर, ताटात हात नाही धुवायचे. अरे काय एवढं तुझ्या रुमाला सोनं लागलं, घेऊन टाक. अरे बोला काय देऊ आणखी. आणखी ना बिल दे. बिल बिल दे बाबा. हा चला हे घ्या बिल. 15 रुपये. बापरे सॉरी, पुढच्याला टिप दे. बघतो बघ कसं उतरलं ना मेला. काय जमवण ना, कसं झालं. एकदम फर्स्ट क्लास. उधारे बंद केलेत ना. सगळे बंद. ते एक बरं केलं. बडीशेप फुकट आहे ना. हा, फुकट. ज्या पाहिजे तेवढी. हा, हे तुमचं बिल. बिल चला काढा पैसे. देतो की, एवढी काय गाई, पैसे घेऊनच. काय हो काय झालं. ते- बिल देताना बिल कुठं देणार. जॅकेटाला मोठा बिळी पडलंय. बिल पडलं. बिल दे की देखो. पांडू राईस प्लेट घेऊन ये. चुप 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 चुप. काय झालं मला. हे बघ यांच्याकडे पैसे नाही बिल द्यायला. पैसे नाही. नाही ना मला वाटलंच होतं. याला भांडी घासायला ठेवून घ्या इकडे. नको नको यांच्यासारखे 4 जण पहिल्यापासून भांडी घासतात. अरे बापरे, मग याला लाट मारून हकलून दे. नको नको. हा, उद्या तेच पैसे बरोबर आहे. उद्या उद्या. नाही. सांगतो. जाणतो नाचगीत. माझा बाप्पा असता ना तुझी पुरी भाजी करून टाकली असती. अरे जा रे परत आलात ना आता खरोखरच भांडी घासायला अरे लावेल. जा रे. चाल जा. मला भांडी घासायला ठेवतोय. अरे तुलाच ठेवीन. 5 रुपयाचं पॉईंट आहे. माझी पाठ सोडत नाही. जाते परत येत. इथं नको परत जायचं. या 5 रुपयाचे 500 रुपयेच करून टाकतो. सैन्यामध्ये कोण असतं ज्याचा बाप राहणार. हे माझे 5. तू आलास. काय पेलवान कुस्तीत नाही पत्त्या तरी चालते का. नाही ना नुसतं डोक्यानं वाढले. तुमचं काय. पॅक. पॅक. तुमचं मी पण पण पिया. पॅक. चला सगळे पॅक. तुमचं काय. चोकर तो कशाला वर 5 रुपये फुकट घालवतो. समजल की. समजत समजल आम्हाला काय. गुलाम गुलाम डबल जॅक. हा. 2 गुलामावर हुशारी मारतोस होय. अरे कलर आहे कलर. हात माग. तिसरा बत्ता उघडायचा अजून आमचा नाही का. हात माग. खुल जा शिमशीर. 3 गुलाम. हे माझं नाण लकी नाण आहे बाबा. बिल कोणाची आहे. वाट लवकर. माझी आहे का. अरे वा. हे किती वेळ पितो. वाढ लवकर. चला खेळा. खेळ खेळ खेळ. आणि माझे अरे वा सगळे आले का. मग मी आणखीन 5 आलो. तू आणखीन आलास. हा. मी बघतो बाबा. बघ बाबा बघ. काय महेश केव्हा सुटला रे जेल मधून. आजच. लक्ष पण आलाय. थम्सअपच ना नेहमीप्रमाणे. आपण थम्सअप वाले. बघून आला. मला पण बघायला पाहिजे. मी बॅग आहे. बॅग आहे. राणे गुलाम दक्षा. हे बघ 3 बादशे. तुला पावतो बाबा. अरे नशीब तुमचं की मी एकटाच आहे. महेश बाप्पा असते ना तर तुमची फार धुलाई झाली असती. काय खेळत का हा, वाट, वाट. हे की रे, काय घाबरतो. आगे शो. लक्ष आज तुझं नशीब खरोखरच
जोरावर आहे हा. लई मालक बोला. अरे जिसे भगवान देता है उसी को भाग्यवान कहते हैं और जो अकल से कमाता है उसी को लक्ष्मीकांत कहते हैं। ये मेरा विजिटिंग कार्ड, कभी भी आके मिलना, कभी हे पत्ते कुणाचे आहेत? तुमचे आहेत काय? माझे नाही आहेत. कुणाचे आहेत पत्ते माहित नाही. पैसे काढ. कसले पैसे काढ. पैसे काढ. ए, बाबा, कुठे तुम्ही? ए, पैसे काढ. काढ पैसे. फायटिंग झाली की मला परत दे हा. आला रे बाबा. पैसा मी काय केलं सांभाळ. मारामारीत बरोबर त्या माणसाबरोबर काय पापा, मला वाटलंच तुम्हाला वाचवायला येणार म्हणून. हा. आपण किती भांडण केली एक तू भांडण केली म्हणून यावं लागलं ना. अरे भांडण केली म्हणून तर आलास ना. हा. हे सुद्धा आला. मार द्या, मार. काय रे? मार, हा? बोलू काय? देत नाही आपल्याला. हा? तुला मारायचं मार 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 जोरात मार जोरात मार आणखी जोरात मार रे. मार मार मार. काय रे दम नाही दम एवढं नाही. हातीने हातीने सुटलो बुवा. आमच्यामुळे आम्ही दोघं जर आलो नसतो तर तुझी चांगली धुलाई झाली असती. बरोबर आहे. अरे आपण वेगवेगळ्या मार्गाने गेलो तर एकाच अड्ड्यावर भेटणार. हा, महेश, माझे पैसे 5 रुपये राहिले. बरं झालं कुणाची उधारी सुटली. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे आज दोस्तीचा नाही 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 नाही. सुटेल का रे वादा यार नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. कुठे चालला रे? दोस्ती आपली न्यारी फिरवू दुनिया सारी मग ताला बरी नाचेल डेंग डॉंग डेंग. जिंदगी तूफानी आड ये वो कोणी शिकू धडाच्या नाही. 1 2 3 अरे तुझी माझी आ माझी तुझी तुझी माझी आ माझी तुझी आणि माझी. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे तुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. जीवाहून प्यारा रे तूच माझा यारा. तुझ्यावर ते वार दोता झेलीन मी. अरे हिम्मत कोणाची वार करण्याची घराचे बाज टक्कर देऊ आम्ही. तुझी माझी आ माझी तुझी तुझी माझी आ माझी तुझी आणि माझी. ही दोस्ती तुटायची नाय, ही
काहीतरी गडबड झाली दिसते. आता काय झालं? गॉड, टायर पंक्चर. काय टायर पंक्चर झालं? तू गाडीवर बसल्यावर टायर पंक्चर नाही होणार महादेव. अरे याची ताकद जरा कमी कर रे बाबा. महेश, आपला टायर महादेवाच्या मंदिराजवळ पंक्चर झाला. अरे हो, शिवापूरचं महादेव मंदिर. मी असं ऐकलंय हे फार जागृत देवस्थान काय आहे. सांगतोस काय? आपण असं करूया महेश, उरलेली प्रतिज्ञा या महादेवासमोर पुरी करून टाकूया. तुम्ही असं करा, टायर बदली करा, तोपर्यंत मी बेल फुलं विकत घेतो. अरे पण हे बाबा तू आधी खाली उतर, बाकीचे टायर पंक्चर होतील. तुझ्या तर बाप्पा, जाऊ दे त्याला. तुला माहिती ना किती आळशी आहे तो. कामाशिवायला शेंडी कशी लावायची त्याला बरोबर ठाऊक आहे. तू पाना काढ. हार घ्या, फुलं घ्या, रुपयाला 2 वाट. हार घ्या, फुलं घ्या, रुपयाला 2 वाट. हार घ्या. हात सोड, हात सोड. यो हात काय सोडाया नाही धरलाय. यो टाग्याचा हात आहे, टाग्याचा. काय हो. गंगी फुलवाली म्हणतात मला. तू अशी लटग्या, पर म्या बी हवालदार रेड्याची भाजी हाय. ठाव आहे नव? ठाव हाय. अगं हवालदार रेड्याची भाजी आहे म्हणून आज पत्तूर वाचलेस, नाही तर कावाच पळवली असते. अरे जा रे जा, लवंगी मिरची आहे ही गंगी. तुझ्यासारखं वांग्याच्या हाताला नाही लागणार. चल कोण कर बघून घेईन गंगे, बघून घेईन. अरे जा रे जा, तुझ्यासारखे लई बघितलेत. ही काय म्हणतो बाई? काय? हा, ही फुलं कशी दिली? दुसरं काही नाही. रुपयाला 2 वाट. एक नंदीला आणि शंभू महादेवाला घ्या. महाग आहे. रुपयाला 2 म्हणजे काय? 2 रुपयाला एक देणार? जातोस का? बोनीच्या टायमाला डोकं नको माझं खाऊ. चल फोड. राहिलं मला काय करायचं? एक तर मध्ये टाका फिरली आणि मला 2 रुपयाला एक. 2 रुपयाला एक? काही एवढं बिड हाय की काय? ओ ओ 2 रुपयावाला, ओ 2 रुपयावाला, ओ 2 रुपयावाला. माझं नाव 2 रुपयाला नाही, लक्ष आहे. लक्ष असं. घेता ना मग 2 रुपयाला एक वाटा घ्या. घ्या. घेतला असता, पण काय सध्या माझ्याकडे पैसे नाहीयेत. पण ज्या वेळेला पैसे येतील ना, तर नक्कीच तुमच्याकडनं विकत घेईन. 2 रुपयाला एक. काय पैसे? पैसे राहू द्या हो, तुमच्याकडे माझी उधारी राहील. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण पैसे द्यायला विसरू नका. माझ्याशी गाठ आहे, टोपलीत घालून भिजाया ठेवीन. मिया लवंगी मिरची आहे. हा. मगाशी ऐकलं मी. हा. जरा माझ्या बुटाकडे लक्ष ठेवा. हा, ध्यानच आहे. जय शंभू महादेवा. महादेवा, उधारीवर फुलं आणलेत, गोड मानून घे. काय? जय शंभू देवा, जय महादेवा. जय शंभू महादेवा. जय महादेवा. शंभू महादेवा, आम्ही तिघं तुझ्या चरणी एकच याचना करतो की आजपासून सगळे काळे धंदे बंद करून सरळ मार्गानं आणि प्रामाणिकपणानं पुढचं आयुष्य भरपूर काम करून आणि मेहनत करून सार्थकी लावू. महादेवा, जगातल्या दुष्ट शक्तींशी सामना करायला आम्हाला शक्ती दे आणि आमच्या हातून जास्तीत जास्त सत्कार्य घड. चला सगळ्यांनी बोट पुढे करा. बोट कापून आपण प्रतिज्ञा करू. हडवासारखं बडबडू नकोस. हर हर महादेव. हे मारुतीचं देऊळ नाही नारळ फोडायला. शंकराच्या देवळात नारळ ठेवतात, म्हणून तुला कुठे नेत नाही. लक्षा आता. पापा नारळ ठेव. नारळ ठेव. एवढं शरीर दिले, थोडासा मेंदू दे त्याला. मला मला जय शंभू महादेवा. जय. नुसतेच केस पिकलेत. एक जोडी लावे. कामगार बंधूंनो, गेले 2 महिने उपाशी पोटी राहून अगदी जिद्दीनं आपला संप आपण पुढे चालू ठेवलेला आहे. हे बघितल्यानंतर माझं पोट अक्षरशः भरलेलं आहे. कामगार बंधूंनो, पुढे पण तुम्ही हा संप असा चालू ठेवाल याची मला खात्री आहे. कामगार मित्रांनो, अहो, आम्हाला नोकरी मिळेल का? नोकरी आम्ही तिघंच आहोत. तिकीट आहे. इथे आमच्या खायचे वांदे झाले, तुम्हाला कोण नोकरी देणार? तरी दाढी वाढवली. झेंडा पकडायची नोकरी दे ना. आधी भाषण आहे का? ऐकतो ना, ऐकतो. या आम्हाला. काय चाललंय? मालकाला घेराव करा. मला दगड मारला तू. मी नाही मारला. आई शपथ, मी नाही मारला. खरं नाही मारला. मला दगड मारला. आता जाऊतोस तुला. काय म्हणताय? असं काही तुझं खरं नाही. हो हवालदार साहेब, हो हवालदार साहेब, अहो लक्षांनी दगड नाही मारला. दगड नाही मारला म्हणतोय. अहो, मी खरंच काय केलं नाही. आता काय तुझं खरं नाही. डावतो तुला माझा इंगा. आई,
पाय की पोळपाट आची, ची, 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 आची, ची. हं? कोण आलाय? बापरे आधी मानव आहे. काय म्हणताय बुद्धिसागर कसं काय? मी बुद्धिसागर नाही. तुमचा बुद्धीशी काय संबंध? दाढी वाढली ना मग लवंदे असणार. ए लवंदे मला नाही ओळखला. नाही ओळखला. थांब माझी ओळख पटवून देतो. हे बघितलंस? डोळ्यात किती घाण आहे शी. तिकडे नाही, वर बघ. वर बघ. तिकडे नाही, मग? इकडे. बघू खोपडी म्हणजे 460 वॉल्ट. तू इलेक्ट्रिक मध्ये कामाला आहे? कवट्या महाकाळला ओळखतो काय? बापरे म्हणजे तू कवट्या माकड आहे? नाही, तेच म्हटलं. मी त्याचा डावा हात आहे. तू त्याच्या डावात आहे शी. बरं झाला आलास, हं? नाहीतरी मला पाय चेपायला कोणतरी हवाच होता. तुझे पाय चेपायला मी काय डावात आहे तुझा? पाय चेप, हेल्प चेप, हेल्प चेप. वाचवा वाचवा. वाचवा 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 वाचवा. काय झालं? काय झालं वरडायला? आवडलं साहेब हं. मला इथे ठेवू नका हो, मला मारेल तो. इथे ठेवू नका, हं. इथे ठेवू नका. हं. मला तिकडे मारताना लाज नाही वाटली तुला? नाही, तुला 2 महिने आत ठेवला तर नावाचा रेडे हवालदार नाही. 2 महिने ह्याच्या बरोबर अहो माझा भुसा करून टाकेल. मला दगड मारतोय. या रेडे हवालदाराला दगड मारतोय. आता काही त्याचं खरं नाही. नाही त्याला 4 महिने आत बंद ठेवलं तर नावाचा रेडे हवालदार नाही. अहो, हवालदार साहेब पाय चेप. मी नाही चेपणार. हे बघितलं? मला बेडकी दाखवतो. माझा जादूचा दिवा येऊ दे मी तुला बेडूक करून टाकीन. डराव डराव. उद्या कोर्टात भेटा. असं तुमचा ड्युटी ऑफिसर कोण आहे का? त्यालाच भेटतो. हे बघ महेश, हे बघ. पापा तू बॅग पकड. ड्युटी ऑफिसरलाच भेटतो. लक्षाला सोडत नाही म्हणजे. काय म्हणजे? तो जाऊ दे, भेटू. असं एक्सक्यूज मी, येस. मला तुमच्या ड्युटी ऑफिसरला भेटायचं आहे. कोणाच्या परवानगीने आता आलात? इथे आहे कोण परवानगी मागायला? मला ड्युटी ऑफिसरला भेटायचं आहे. नसतील तर तसं सांगा. उगाच माझा वेळ फुकट घालू नका. आय सी. तुम्हाला ड्युटी ऑफिसरला भेटायचंय? 1 मिनिट. बोला, काय काम आहे? म्हणजे तुम्ही? हो, मीच ड्युटी ऑफिसर PSI उमा जाधव. ओ मिस उमा, मी 1 मिनिट. मी तुम्हाला चांगलंच ओळखते. आय मीन तुमचा रेकॉर्ड मला चांगलाच ठाऊक आहे. महेश नेमाडे, उत्कृष्ट नेमबाज. फक्त तुम्ही तुमची नेमबाजी चांगल्या कामासाठी न वापरता तिचा दुरुपयोग केलात आणि म्हणूनच तुम्ही बराच काळ जेलमध्ये आणि फार थोडा वेळ बाहेर असता. माझा रेकॉर्ड तुम्हाला कसं माहित? एक लेडी इन्स्पेक्टर म्हणून गैरसमज झालेला दिसतोय तुमचा. पण एक लक्षात ठेवा, तुमच्यासारखे 56 गुन्हेगार कितीही सभ्यतेचा आवडून माझ्या समोर उभे राहिले तरी त्यांना सरळ करायला मला फार वेळ लागणार नाही. अँड नाव तुमचं काम बोला. माझ्याकडे तुमच्यापेक्षा कमी वेळ आहे. मिस उमा. सब इन्स्पेक्टर उमा जाधव. येस येस, सब इन्स्पेक्टर उमा जाधव. एखादा माणूस काही जन्मालाच गुन्हेगार म्हणून येत नाही. परिस्थिती त्याला ह्या मार्गावर आणून सोडते आणि अशा भटकलेल्या माणसाने सरळ मार्गाने जाण्याच्या कितीही शपथा घेतल्या तरी तुमच्यासारखे कायद्याचे रक्षक त्याला पुन्हा ह्याच मार्गावर आणून सोडतात. आज माझ्या मित्राला म्हणजे लक्षाला दगडफेकीच्या खोट्या आरोपाखाली तुमच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोडवायला आलोय मी. हे बघा, आरोप खरा की खोटा ते कोर्ट ठरवेल. तुम्ही उद्या या. मग मला त्याला 2 मिनिटं भेटू तरी द्या. म्हणजे तशी विनंती करतो मी. ठीक आहे, तुम्ही भेटू शकता पण फक्त 2 मिनिटं. मला फसवण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगार होतो तेव्हा सुद्धा दिलेला शब्द कधी मोडला नाही मी. ओके, तुम्ही भेटू शकता. थँक्यू. लक्षा? कोण लक्ष? मी लक्ष? लक्षा? साहेब एक बिडी आहे काय आवाज आहे? लक्षा? अरे काय करतोस? महेश महेश महेश
महेश महेश महेश बरं झालं तू आलास. लक्षा, अरे हे काय करतोयस तू? त्याचे पाय का चेपतोयस? अरे हळू बोल. अरे तो डेंजरस माणूस आहे रे. मला जादूचा जीवा सापडू दे रे. मी त्याला बेडूकच करून टाकतो. काय तू काळजी करू नकोस लक्षा, तुला सोडवायचा प्रयत्न करतोय मी. त्यापेक्षा असं कर ना महेश. काय? तू आणि बाप्पा तो बाहेर रेडी हवालदार आहे ना, त्याला एक एक दगड मारा आणि दोघं पण आतमध्ये या. आपण तिघं मिळून त्याला धुया. लक्ष, आता इथं जेवण पण चांगलं मिळतं. सगळं करू नको. माझं ऐक ना. तू आजची रात्र इथेच काढ, मी येतो. उद्या काहीतरी करू आपण. महेश गुड नाईट. महेश महेश मला सोडून जाऊ नको रे. उद्या जगलो तर भेटू रे. कोमला बाहेर रेडा आत म्हसोबा. काय करायचं? रेड्यापेक्षा म्हसोबा बरा. पायची पुया. आता काही माझं खरं नाही मोठी जय कवट्या महाकाल, जय कवट्या महाकाल, जय कवट्या महाकाल. दादागिरी करून तुम्ही काय करताय? काय करताय काय? काय चाललंय? काय गोंधळ आहे हा? भाईसाहेब, या माणसाने पकडून दिलं. हा? काय? तू या माणसाला पकडलंस? ते मी आत गेलो ते बाहेर. शाबास. खूप बहादूर आणि हिम्मतवाला माणूस आहेस तू. ते मरू दे. आधी तो माझ्या डोक्यात मारून गेलेला बेडूक कुठे ते सांगा. म्हणजे तुला माहित नाही तू कोणाला पकडलंस? अरे मच्छर आहे. तू बेडूक असा होता असा. अरे ही महाभयंकर कवट्या महाकाळची माणसं आहेत. कवट्या महाकाळची असू दे नाही तर कवट्या महाकाळ म्हणजे तो कवटीचा मुखवटा घालून दरोडे घालतो तो महाभयंकर कवट्या महाकाळ त्याच्या माणसाला लक्षाने पकडून दिलं. आश्चर्य आहे. ओ येस, आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटलं. एकदम धडाकेबाज माणूस आहे तो. अच्छा, आम्हाला नव्हतं माहिती. खरं तर मला हवाय तो कवट्या महाकाळ, जिवंत किंवा मेलेला. तुमचं इतकं वैर आहे त्याच्याशी? वैर? त्या नीच माणसाला पकडणं हे तर माझं पहिलं उद्दिष्ट आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी पोलिसात आले आणि याच उद्दिष्टानं मला या शिवापूरला आणलं. या जगात त्यानंच मला अनाथ केलं. म्हणजे हा भयानक टाकू येतो. माझ्या गैरहजेरीत माझ्या आई वडिलांना त्यांनी. हो आय सी. माझी काही मदत लागली तर आय मीन. काही गरज नाहीये त्याची. मी एकटीच समर्थ आहे त्या कवट्या महाकाळची कवटी भेदायला. सॉरी. लक्षाला मी घेऊन जाऊ शकतो ना? तो तर सकाळीच गेलाय. म्हणजे आम्हीच सोडलं त्याला. हं? इतक्या गडबडीत गेला की त्याची बॅग त्याच्या सगळ्या वस्तू इथेच विसरून गेलाय. मग त्या वस्तू मी घेऊन जातो. सॉरी, त्या वस्तू आम्ही फक्त त्यालाच देऊ शकतो. एनिवे थँक्यू. पण हा लक्षा गेला कुठे? शंभूदेवा शंभूदेवा असाच पाठीशी राहा रे. काय गंगे, ओळखलंस का? ओळखलं की गावातली गाढवाई डुकर मी चांगलीच ओळखते. असं म्हणजे तुझा तोरा अजून उतरला नाही म्हण की. गंगे, ए गंगे, अगं बस की गाडीवर. बघ तुला गाव फिरवून आणतो. बघ कशी मजा येईल. असं मग तुझ्या आईला आणि बहिणीला बसव आणि आणखी त्यांना दुनिया फिरवून. गंगे, तोंड सांभाळून बोल. टाक्या म्हणतात मला. अरे जा. बायकांच्या अंगाला हात लावला लाज नाही वाटत?
ए कोण रे तू? मला ओळखलं नाही. शंभू महादेव के पिंडी पे वाता है पांडरा फूल हाँ। और लक्ष्मीकांत से जो टकराएगा जाएगा दुनिया फूल. अच्छा। माशाअल्लाह दुनिया जाएगा फूल? बाहेर बोलायचं पण. या आता. क्या करतो? हवा में उडता जाए जो मेरा लाल दुपट्टा मलमल वरती वारा लागतो. हा? अरे देवा. गंगीला फिरायला घेऊन जातो का? फटफटीवरून घेऊन जातो. मला उचलतो हा तुला उचलतो. या कलिंगड खाऊन माजल आहे. चल गंगीची माफी माग. फड पाया फड. हिच्या पायाची शपथ घे. हिची परत कधी छेड काढणार नाही. हिला बहीण मानी मला भाऊजी. काढवासारखं बडबडू नको. सासरा बोलला मध्ये दिवाळीला हिच्या घरी जाईन. भाऊ बिजेला आणि काय रे गाढवा? गाडवा तुला बोलवतो. तुला बोलतोय मी. तू होतास कुठं? तुला शोधायला आम्ही गेलो पोलीस स्टेशन मध्ये आणि तू इथे काय करतोय? त्याचं काय झालं? मी शंभू महादेवाचं दर्शन घ्यायला आलो होतो. मग? आणि पाहतो तो काय काय? हिच्यावर संकट उडवलेलं. मग मी तुम्ही येण्यावर आलात म्हणून संकट टळलं बघा. तुमचे लय उपकार झाले. आज तुमच्यामुळेच नाही वाचले. हे तुमचे मित्र का? मित्र नुसते मित्र नाहीत तर माझे जीव का प्राण आहेत. मग चला की आमच्या घरला चहा प्यायला. घरी म्हणजे ए, चला यार जाऊया. बऱ्याच दिवसात घरचा चहा नाही प्यालो. घरी बोलून तुला कोण चहा देणार? देते ना. आम्ही येऊ. येता ना? मग चला माझ्या माग माग. चला. दिल में आया है दिल ये फुलवाली ने मुझे चाय पे बुलाया है. आपल्याकडे बघ कोण आले. ही माझी आहे. नमस्कार आई. नमस्कार. हा नमस्कार. आणि हा माझा मामा. आईचा भाऊ. नमस्कार. नमस्कार. पोलिसात आहे. तुम्ही इथं कसा? गंगी म्हणाली चला चला म्हणून आम्ही आलो. बाकी काय? गंगे यांना इथं कशा बाई घेऊन आली घरात? पारू अक्का हा. तुला सांगितलं नव्हतं? हे असले गाव गुंड हिचं मित्र. नाही आई, हे गुंड नाहीत. अगं आज देवळाच्या बाहेर ह्यानीच मला वाचवलं. काय? आणि कायमचा बंदोबस्त केलाय का गुंडाचा? ते कलिंगडाचं सांग ना त्याला. कलिंगड कसं? असं होय. मग बसा बाबारू बसा. चहा देते तू बाबती. चहा चहा. मेल हवल्यावर करू नको. बसा की बसा. मामा येत ना. आई मी चहा ठेवते. पारू अक्का यांना आणि चहा. वाय वाय. हे बघ पारू अक्का यांना नुसतं चहावरच भागव, नाही तर तुझं खरंच काही खरं नाही बघ. वाय वाय वाय. बरं झालं तू पोलिसात भरती झालास. त्याचं तुझं बी काय खरं नव्हतं. बरोबर मी जातो. जा, ओ, जा. रडे मामा. बसा ना बसा. बसा. माझ्या बहिणीच्या घरात मलाच बसाय सांगतोय. उभे राहा उभे राहा. तुमचं समण्याचं काही खरं काय नाही. खरं नाही? पारू अक्का तुझं बी काही खरं नाही. काय खरं खरंच नाही? काही खरं नाही. काय खरं नाही? बसा. चुप. माझ्या गंगीच्या घरात मला सारखं करू नको. चहा आला. मला मी घ्या बाबाला घ्या. तुम्ही देताय का? मला काय? थँक्यू. कुठं असतायसा तुम्ही? म्हणजे तुम्ही राहतायसा कुठं? कुठं राहताय तुम्ही? ते आपला ते रेडे मामा कामाला आहेत ना, तिथेच असतो आम्ही वरचेवर. म्हणजे आमचं तसं या गावात कोणीच नाहीये. म्हणजे राहायला जागाच नाही म्हणा की. बरोबर ओळखलं. मुक्काम किती दिवस आहे तुमचा? नोकरी लागली तर गावातच राहू. गावातच राहू. कुठेही राहू. रानात, बागेत, अंगणात, गोठ्यात सुद्धा राहू. अगं आहे मग ह्यांना आपल्या गोठ्यातच राहते की. गोठ्यात? बापरे हे गोठ्यात? चालेल चालेल. गोठा सुद्धा चालेल. हा, हा. काय बाप्पा? हो हो गोठा चालेल. तुला काय कुठेही चालेल. आयुष्य गेलं गोठ्यात. चालेल नवा. चालेल नवा. बरहावा तुम्ही आमच्या गोठ्यात. हा? आमची गंगी गोठ्यातील साफ अरे करू. वा. आणि आमच्या गोठ्यात आता म्हळ देखील नाही. आई तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर. नाही नाही. अहो आमचं कसलं उपकार. उलट तुम्हीच माझ्या लेकीची आबरू वाचून लय उपकार केलं आमच्यावर. पण तुम्ही जो आम्हाला आसरा दिलात त्या उपकाराची परतफेड करणं आम्हाला कधीच जमणार नाही. जमेल जमेल. मला जमेल परतफेड करायला. काय जमेल? आपलं गोठ्यात राहायला. येत आहे ना गोठा दाखवायला? गंगे गोठा दाखवून येता बा. आम्ही बरोबर. येतो वरचेवर हा, हा. चहा पाण्याला. हा, हा. आमची आठवण ठेवा. चला. चला, चला. माझी छान चांगले आहेत बिचारे. वास वाटतो. हा. ह्यो आमचा गोठा. मोठा आहे. आवडला ना? हा, अगदी ऐसपैस आहे. हा. स्वच्छ आहे स्वच्छ. खरंच छान अरे आहे. वा मजबूत सुद्धा आहे. अरे वा गवताचा शॉवर झाला शॉवर. पर मी
साफ करून दे नाही नाही नाही, नाही आम्ही करून घेऊ साहेब. हा तो साफ करेल एकटा नेहमी तोच करतो बरं मी येते हा. अरे हा आणि काय थोडीशी उंदरं बी आहेत हा आम्ही उंदराला घाबरत नाही. हा उंची द्यायला घाबरतात जायला. एखादा अंगाखाली चिरडून गेला तर हा. बरं मी येते हा. हा, हा. घाबरू नकोस कोण काय बोलत सांग मी आहे हीच गल्ली का दादा लक्ष्या दादा ए कोण दादा हा आता आम्ही आलो नसतो ना तुझी चांगली धुलाई झाली असती. हा आणि काल मी एकट्याने कवट्या महाकाळची माणसं पकडली तर तुम्ही कुठे गेला होता चहा प्यायला तेच तर नवल आहे हा. ती कवट्या महाकाळची माणसं म्हणजे कोण तुला वाटली कोण आणि तो कवट्या महाकाळ म्हणजे कोण तुला ठाऊक आहे कोण महाभयंकर खुनी आहे तो हा कवट्या महाकाळ हा कवटा महाकाळ कवटा महाकाळ म्हणतात मला काय म्हणतात मला कवट्या महाकाळ आणि तुला कवट्या महाकाळचा डावात आता उजवा जेल मधून एकटाच पळून आलास तू तुला सोडवायला आलेल्या आपल्या माणसांना जेलमध्ये टाकून आलास तू नाही कवट्या महाकाळची माणसं आणि जेलमध्ये असंभव काही करून या कवट्या महाकाळच्या माणसांना जेलमधून सोडवलंच पाहिजे जी महाकाळ ड्युट्या बरोबर जा आणि जेलमधून आपली माणसं सोडवणार खाली हात आला तर या बोकळाऐवजी तुला टांगेन मी जा हा. कवट्या महाकाळची गाठ आहे तुमची कवट्याच्या कवटीला काळीमा फासला तुम्ही कवट्याच्या कवटीला काळीमा फासलात तुम्ही हा, हा, हा. कवट्याची माणसं इतकी टरपोक निघतील असं वाटलं नव्हतं टाकू मला टाकू नको महाकाळ मला पाण्याची वाट बघायची. माकडानं गाढवानं भेकडानं जर का पोलिसांनी त्या तिघांचं तोंड उघडलं तर या कवट्या महाकाळला हा सारा अड्डा सोडून वेताळाच्या राज्यात भीक मागावी लागेल काय येतं का खोपडी तुमच्या येत महाकाळ याच्यावर एकच उपाय जशी आपली 3 माणसं पोलिसांकडे तशी पोलिसांची 3 माणसं आपल्याकडे ओलीस ठेवली पाहिजेत तरच आपली माणसं सुटतील मूर्ख आहेस त्यासाठी 3 कशाला फक्त एकच पुढे एकच शिवापूरच्या रेडे हवालदाराची भाची गंगी फुलवाली गंगी फुलवाली मी उगाच घाबरलो तू हसतोय मला वाटलं तो टग आला की काय काय आता मी इथं असताना तो येईल का काय हिंमत आहे त्याची कलिंगड खायला घालीन त्याला राहू दे तू जीव सनी तुझ्या मित्रांच्या जोरावर आहे. ए गंगे मला काय वाटेल ते बोलू नको आधीच सांगून ठेवतो आपली कवटी फिरली ना तर तो कवट्या महाकाळ आपल्याकडे पाणी नाही मागणार अशा बऱ्याच गुंडांना मी फुगड्या घालायला लावल्यात ठाव आहे महेशरावानं बाप्पा नसतील ना तर तुला फुगडी खेळावी लागेल हा मला फुगडी काय मी आणि फुगडी फू माझ्या जिंदगानीवर फू फू बाई फू फुगडी फू फू बाई फू फुगडी फू माझ्या पिस्तीच्या फुलांची परडी तू फू बाई फू फुगडी फू माझ्या पिस्तीच्या फुलांची परडी तू फू बाई फू फुगडी फू नको येऊस भरत्या रंगात तू फू बाई फू फुगडी फू नको येऊस भरत्या रंगात तू हिरव्या हिरव्या रानामंदी दोघं घर बांधू हिरव्या हिरव्या रानामंदी दोघं घर बांधू लाट लाट गुल्लू गुल्लू चालले दोघं बोलू आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू माझ्या पिस्तीच्या फुलांची परडी तू फू बाई फू फुगडी फू नको येऊस भरत्या रंगात तू फू बाई फू फुगडी
गेले वाटत, गेले. गंगे, अगं त्या गोंडांच्या नादी लागून आपण इकडे कुठे आलो ग? याला जादूगाराचा किल्ला म्हणतात. पण लक्ष, ती माणसं आपल्या कार मागे लागल्यात. अगं ती कवट्या माकडीची माणसं आहेत. तू काळजी करू नकोस, तू अजिबात काळजी करू नकोस गंगे. मी आहे ना हो पाठीशी. म्हणते लक्ष, कुठे आहेस तू? लक्ष, लक्ष, लक्ष. बापरे, गंगे, गंगे, गंगे. लक्ष, लक्ष, कुठे आहेस तू? अरे बापरे, गंगे, गंगे. बापरे, कुठे आलो मी? गंगे. लक्ष, 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 लक्ष. गंगे, 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 गंगे. काय? बापरे. पुढे तू वारा सुटलाय. पाणी. लक्ष, लक्ष, कुठे आहेस तू? लक्ष. मरेल आहे. बरं झालं, जिवंत असतं तर मला गिळून टाकलं असतं. साईड प्लीज. बाटलीत काय? माझ्या वंशाच्या दिव्या, हजारो वर्ष या काळोखात लई कटाळून गेलो बघ. वाट बघून बघून डोळं बी थकले. ये र माझ्या वंशाच्या दिव्या, ये ये. बापरे, तू बाटलीतून कसं काय बोलतोस? वर ते संकट, खाली हे संकट. महादेवा वाचव रे बाबा. अरे मी सोडवी तुला सारे संकटातनं. मला तर तूच एक मोठं संकट वाटतोयस. तू आहेस कोण? बाटलीवाला? मला गंगाराम म्हणत्यात. गंगाराम? मग असा बाटलीत काय करतोयस? ती हजारो वर्ष पुराणी कहाणी आहे. आणि म्हणजे अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखी, त्या गोष्टीतल्या राक्षसारखी तर नाही? मी स्वप्नात तर नाही ना? नाही, तू स्वप्नात नाही. अरे तुझ्या समोर घडतंय समज. अरे घडणारच होत. माझ्या गुरुनं सांगितलं होतं नव. काय सांगितलं होतं? हजारो वर्षांनी येईल तुझा वंशज, सूर, पराक्रमी, धडाकेबाज, आणि खरी तुझी सुटका या बाटलीतून. पण तू सूर पराक्रमी आहेस नव? नाही, चेहऱ्यावर नेमळं दिसतोय म्हणून म्हणलं. पण तुला या बाटलीत कोंबलाच का? आता काय सांगू तुला? माझ्या हातून घडला एक गुन्हा. माझ्या गुरुनं मला शिक्षा दिली. मी त्याची गायावाया केली, क्षमा मागितली, तेव्हा त्यानं मला उत्शाप दिला. कसला? ही रेती दिली आणि म्हणला, येईल तुझा वंशज आणि या बाटलीच्या तुरुंगातून करील तुझी सुटका. पण पण काय? ही रेती संपली तरच माझी सुटका होणार. अरे मग ओतून टाक, म्हणजे तुझी सुटका होईल आणि माझी सुटका होईल. अरे ही साधी सुधी रेती नाही, ही जादूची रेती आहे. ही रेती तुझ्या भल्यासाठी संपली तरच माझी सुटका होणार. आणि रेती संपवायचं काम तुझं. जरा सांभाळून संपव. एकदा काही रेती संपली तर माझी सुटका होणार. ही जादूची रेती आहे.
प्रयत्न वाळूचे कण उडविता जे जे हवे ते ते काय सांगतोस काय मग मला माझ्या गंगीकडे घेऊन चल. ही कोण गंगी? ही गंगी अरे बाबा ही सांगण्याची वेळ नाहीये. ती त्या लांडग्यांच्या तावडीत सापडली असेल. मला तिकडे केलंच पाहिजे. हो मग आता लगेच येतो की पण मला न्यायला विसरू नकस त्या गंगीच्या नादानं. गुरु महाराज या बाटलीतून सुटका होण्याच्या दिशेनं आज माझं पहिलं पाऊल पडलं. आता लवकरच मला स्वातंत्र्य मिळणार. खुलं स्वातंत्र्य. आता बघ माझ्या रेतीची कमाल. जादूची रेती आहे. लक्ष तू कुठे राहतो? अगं ती फार मोठी कहाणी आहे. काय झालं ते गंगाराम तूच वाचवले. थँक्यू गंगाराम. लवकर गंगारामा अरे तूच वाचव रे बाबा. गंगारामा अरे आता पळवत नाही रे. गंगारामा तूच वाचव. गंगारामा वाचव रे. अरे गंगाराम आम्हाला कुठे घेऊन जातो तू? मला काय माहित तुम्हाला कुठे जायचंय? तुम्ही म्हणलं उडीव मी उडीवलं. आपण स्वतःचा टक्कुर चालवित नाही. मालक म्हणला घेऊन चला आम्ही घेऊन जातोय. हा पण मजा येते का रे? मजा कसली? आम्हाला बहुतेक वर पोचवणार तू. आम्हाला खाली घेऊन जा ना बाबा. खाली घेऊन जा. खाली जायचं म्हणते. बरोबर बाबा जावा. गंगाराम पडेल. गंगे आपल्या घरात आलो की आपण. गंगाराम थँक्यू. काय असू दे. आम्हाला वाटतं आम्ही पडतोय दोघं खाली. परवा का येतो मी आता. या पुरीचं लक्षण काही ठीक दिसत नाही. नमस्कार. माझ्या काकीला कुठं घेऊन गेला होता? फिरायला गेलो तो फिरायला. अगं कुठं होती तितका येतो? आता सांगते अगं पण तो मामा मग कसं करतोय येड्यापणी? पारे मी तुला सांगितलं नव्हतं. एवढ्याने आलो की तो. या पोराचं लक्षण काही ठीक दिसत नाही म्हणून आता पकडलाय. अरे वरडा काय झालं तुला? आता रेड पकडलाय. काय टाळकं बिळकं फिरले का काय तुझं? गंगे तुला सांगतो तू असू नकोस. आता काही त्याचं खरं नाही बघ. तुझंच काय खरं नाही. माझं काय खरं नाही. माझ्या पोरीबद्दल बंगाल बोलतो या. नाही पारे ते कार्टन लई चप्पल आहे. जाऊन जाणार कुठं? आत्ता हुडकून काढतो. कोण देतं तसं? काय करायचं तरी विठुरायाचा जयघोष करू कीर्तनातून. काय करती? सापडली. अरे वा अंधेरी रात में दिया तेरे हात में. तुला कोण चावलं वाटतं? कसले डायलॉग मारतोयस? त्या रेड्याच्या तावडीत सापडलो असतो तर काय झालं असतं माझं माहिती आहे तुला. तू होतास म्हणून वाचलो. पण तू कोणाला दिसला नाहीस ना. हे बघ बाबा हे जर तुम्हाला असंच घेऊन फिरायला लागलास तर मी नक्कीच कुणाला तरी दिसणार आणि मग वाटाळा. मग काय करायचं? आपण एक युक्ती करूया. काय? कुणी परका माणूस दिसला की मी एका क्षणात गायब होणार असा. गंगाराम मला सोडून कुठे गेलास? गंगाराम बाहेर आहे. गंगाराम बोंबलते सगळं. मला सोडून दे. बरं झालं आलास. बाबा तू मला असं सोडून जाऊ नकोस. अरे तुला बोलवणार तरी कसं मला सांग बघू. त्यासाठी आपण काहीतरी खून ठरवूया. काय? आपण असं करू. तू एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढ. तुझा ओळखीचा आवाज मी ऐकला की झालंच बघ तुझ्या शेवेला हजर. ही जादूची रेती घेऊन. ही रेती जेवढ्या लवकर संपल तेवढी लवकर मोकळी होईल माझी या बाटलीतून. मी असा आवाज काढतो बघ. अरे कुत्र्याला दगड मारल्यासारखं वाटतंय.
म्हणजे मी कुत्रा गंगाराम मी तुझ्याशी बोलणार नाही जा असंच कर तू बोलूच नका फक्त तू शिटी मार अच्छा मी अशी शिटी मारतो ही कसली शिटी अरे हजारो वर्ष बाटलीत राहून आधीच कावलोय अशी काहीतरी मसालेदार चटकदार शिटी वाजू की मी एकदम रंगातच आलो पाहिजे नको येऊच भलत्या रंगात तू हा नको येऊच भलत्या रंगात तू तुला काय कोणी सांगितलं शिट्टी वाजू शिट्टी तर जमाला आपली गट्टी आता मजा आली आली की नाही ठरलं तुमचं आमचं जमलं पण एक गोष्ट लक्षात ठेव बाटलीला धरून शिटी मारली तरच मी दिसणार नाही तर दिसणार नाही ऐकतो रे बाबा मी पाठ करतोय तुला बोलवायचं ना कुठतरी आलं वाटतं आपण जावं बरं गंगाराम गायब म्हणजे कोणतरी आलेलं दिसतंय हा दरवाजा उघडा कमाल आहे इथे पण नाही मग गेला कुठे हा लक्ष बघ ना कुठं शोधायचं ह्याला बाबा बरं चल एक खाऊन घेऊया एवढा अर्धा तरी घाबरतोय अरे टेबला खाली काय करत होता ते मी आहे बघ. अख्खा गाव शोधला तुला कुठं होता कशाला गाव शोधला मी गावाच्या वरनं फिरत होतो माझ्याकडे गंमत आहे याला गंमत सुचते इथे कामाचा नाही पत्ता दिवसभर हिंडलो फिरलो तेव्हा कुठे एक काम मिळालं रस्त्यावर डांबर टाकायचं तुझा चेहरा डांबरासारखा झालाय म्हणून म्हटला अरे कशाला भांडताय आपल्याला तिघांना मिळून काम करायचंय ना भरपूर मेहनत करायची आहे ना. आपल्या नशिबाने आपल्याला इथे काम मिळालंय इथे सुद्धा आपल्याला महादेवच पावलाय असं काय ह्या गावाचं शिवमंदिर रंगवायचं आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं आणि ते सुद्धा महाशिवरात्रीच्या आत तू कशाला काळजी करतोस एका दिवसात 10 मंदिरं रंगवून देईन कशी रे कशी कशी ही अशी अरे वा बाटली असं आणतो दारू पिऊन केस पांढरे झाले ही दारूची बाटली नाहीये ही आहे ही जादूची बाटली जेव्हा बघावं तेव्हा जादू जादू खबरदार पुन्हा जादूचं नाव काढशील तर तुझ्या या जादूमुळे सगळे घोळून बसले पोळ ही खरोखरची जादू आहे खोटी नाही ही बाटली जादूची आहे महेश जादूची थांबा तुम्हाला तसं पटायचं नाही मी तुम्हाला दाखवतो वेळा झाला वेळा अरे काय चाललंय काय नाही तो गंगाराम आतमध्ये बसलाय तो बाहेर येत नाही गंगाराम अरे त्या गंगीने ह्याला वेळ लावला नाही, नाही. म्हणून तुला सगळीकडे गंगी आणि गंगाराम दिसतोय नाही. बाप्पा ती गंगी आहे ती खाट आण खाट आण. चल ये जेवायला हे जेवायला आणि खा काय भजी पाव अरे माझा गंगाराम असताना तुम्हाला भजी पाव खायला हे लागला भाव नको खाव भाव चल खाव पाव गंगाराम मला पाव 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 काय झालं पाव अरे झालं काय तेरा हसीन पाव मेरे पाव पे है काय? तुझी बेकरी माझ्या पायावर बाप्पा तुझा आहे पाय त्याच्या पायावर पाय का बुलडोझर चपाती झाली माझ्या पायाची पाव खातो असंभव म्हणे जादू झाली आणि ते दोघं आकाशात उडाले अशक्य तू अशक्य नाही माका हकीकत आहे जादू झाली आणि ते असे आकाशात उडाले होय की नाही खामोश हरामखोरानो आता जर का तुम्ही जास्त बकवास केली तर मी तुम्हा सर्वांना आकाशात फेकून देईन अरे अरे गावातली एक साधी फुलवाली पोरगी तुम्हाला पळवता नाही आली आणि म्हणे जादू झाली अरे वेड लागले तुम्हाला भेट नाही माकड आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले ते दोघे उडाले आणि शिवापूरच्या दिशेने गेले कवटी शपथ तू शिवापूर 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 या गावाचा वैताग आलाय मला या कवट्या महाकाळचा हिसका या गावाला एकदा तरी दाखवलाच पाहिजे तुम्ही सगळे नमखराम आहात हरामखोरानो अरे शिवापूर सारखं फालतू गाव या कवट्या महाकाळला आव्हान देते मला आव्हान देते आता हा कवट्या महाकाळ स्वतः जाणार शिवापूर शंभू देवा हर हर हो महादेवा अरे जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा आली शक्तीला जा भक्ती
आम्ही झालो धडाकेबाज जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा ताल भिनला ताल भिनला शंभुदेवा झाले मी विधान रे रंग उधळात झाले गाऊनी गुणगान रे गौरी हारा प्रलयंकारा तांडव केले तूतरे नीलकंठा भोलेनाथा भक्तांचा आधार डमरुवाचे दाही दिशांना डमरुवाचे दाही दिशांना तालावरी जग डोले त्रिशूळ हाती भस्म कपाळी त्रिशूळ हाती भस्म कपाळी जटेत गंगा शोभे बम 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 गौरी शंकर गात चालला मस्तक लंगर डम 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 डमरू वाजे टुडू 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 जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा जय जय हो शंभू देवा एक जोडी लावेल प्रेम हे आज्ञा बेटा हातात अग्नी घेऊन हा कवट्या महाकाळ शपथ घेतो की अख्ख्या शिवापूर गावाला जाळून भस्म करेन नाहीतर हा महाकाळ या कवटी सकट या अग्निकुंडात उडी घेईल पण कवट्या माका त्यांच्याकडे जादू आहे. हा, थू. अरे जादूवर माझा विश्वास नाही. माझा पण विश्वास बसत नव्हता पण मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यानं पाहिलं तेव्हा बसला. त्या बाटलीत गंगाराम आहे त्याच्याकडे जादूची रेती आहे. त्या रेतीच्या साह्यानं त्यानं देऊळ रंगवलं. काय आमच्या हातात आपोआप बंदुका आल्या त्या दिवशी आणि लक्षा तर बंदुकी शिवाय गोळ्या झाडत होता. छे छे माझा नाही विश्वास बसत असल्या गोष्टीवर. जग किती पुढे नेलाय. त्या बंदुका तिथल्याच कुठल्या तरी पडलेल्या बंदुका असतील हं? आणि तुम्ही झाडलेल्या गोळ्या लक्षाने झाडल्यात असं वाटलं असेल. मग त्या देवळाचं काय 5 मिनिटात देऊळ रंगवलं त्यानं. फक्त पाहिलं तर मी बाटली. राम राम गंगाराम. राम 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 सुनबाई. आला का कवट्या महाकाळ उडव कर रेती. बस 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 कवट्या महाकाळ आमच्यासाठी ठेवशील की नाही थोडीशी रेती. काय रे गंगे बोला तुम्हाला काय पाहिजे. आम्हाला की नाही बंगला पाहिजे. बंगला यो का असतो आणि शीशे के बाटली में रहने वाले को बंगला क्या मालूम होगा गंगाराम शेठ. उद्या भेट मी चालू नको. मी उगा डायलॉग मारला रागवू नको. ते बंगला म्हणजे काय असतं ते आम्हाला दोघांना राहायला जागा पाहिजे. राहायला जागा पाहिजे होय. मग तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. येता का आतमध्ये म्हणजे बाटलीमध्ये. आम्ही केवढं तुमची बाटली ती केवढी बा? इथं तर चूक करताय तुम्ही. अहो आमचं जग केवढं मोठे वेगळे. हे बाटली राहिले बिगर तुम्हाला समजायचं नाही. बरं येता का येता पर लक्ष तू गप की. लवकर उभं राहून येतोय. नवीन स्टाईल आहे. बाटलीत जायचं उभं राहून. राहिलं उभे. आता काय गंगाराम कुठे आहेस तू. आम्हाला आत बोलून हात गेला कुठे. गंगाराम आम्हाला घर देतोयस ना त्यासाठीच तर आलोय आम्ही. हा गेला कुठे गंगाराम.
जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ घर बांधायचं असतं आपलं आपण साधून शक्ती युक्तीचा मेळ ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच दिपवू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज अरे पण तू आहेस तरी कुठे गंगाराम ये ये गंगाराम ये गंगाराम ये गंगाराम ये गंगाराम ये जंतर मंतर करुणी काही घर आम्हाला दे गंगाराम ये गंगाराम ये गंगाराम ये गंगाराम ये म्हणजे बाटली पडली गंगाराम मिळाला आता ही बाटली आपल्याकडे ठेवून चालणार नाही. हो, तुला माहितीये ना आपलं लक्ष कसा वेंधळा येतो. हो. आता काय झालं माहितीये ना. आता ही बाटली अशा ठिकाणी ठेवली पाहिजे की ती कवट्या महाकाळच्या हाताला लागणार नाही. हो, पण ती ठेवणार कुठं? सर्वात सुरक्षित जागा म्हणजे इन्स्पेक्टर उमा. बाटली? हो उमा, कवट्या महाकाळने 2 वेळा ही बाटली पळवायचा प्रयत्न केला म्हणून आम्हाला वाटलं की ही बाटली. म्हणजे कवट्याला या बाटलीबद्दल माहित आहे? हो, कसं काय कळलं कोण जाणे. म्हणजे महेश, ही बाटली आपल्याला कवट्यापर्यंत पोहोचू शकेल? ऑफकोर्स. अगं ही बाटली काही करू शकते पण त्यासाठी आपल्याला लक्ष हवा कारण तोच गंगारामला बोलू शकतो. त्या अर्थाने नाही म्हणते मी. मग कवट्याला ही बाटली हवी आणि मला कवट्या. Damn it. कवट्या 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 महाकाळ शिवाय तुला दुसरं काहीच सुचत नाही का? म्हणजे काय म्हणायचंय का तुला? आय मीन तुम्हाला. तुम्हाला नाही, तुलाच. मला काय म्हणायचंय सांगू? నిన్నే ప్రేమించెను నిన్నే ప్రేమించెను నిన్నే ప్రేమించెను నిన్నే ప్రేమించెను तू ग माझ्यावर केलीस जादू तू ग माझ्यावर केलीस जादू जाऊया दोघही हे जादू नगरीत प्रेमाच्या जाऊया दोघही हे जादू नगरीत प्रेमाच्या
बाई साहेबांनी 10 नंबरची फाईल तयार ठेवायला सांगितली होती. अगदी अर्जंट ठेवली. आपली ड्युटी म्हणजे ड्युटी. बाटली दारूचीच असणार. हा समजा त्या कवट्या माकडाचा डाव दिसतोय. पोलीस स्टेशन मध्ये दारूची बाटली ठेवून आमच्या पोलीस स्टेशनची इज्जत घालवायचा डाव दिसतोय त्याचा. पण त्याचा हा डाव नाही हाणून पाडला तर नावाचं रेडे हवालदार नाही. आता काही तक्रार दिली आहे काय काळजी वाटत नाही. पोलीस स्टेशन मध्ये आणून दारूची बाटली. नमस्कार नमस्कार. 4 शेड बनव. चल रे. साहेबांच्या टेबलवर दारूची बाटली ठेवतो हा कवट्या. आमच्या बाई साहेबांना गोत्यात आणे बघतोय काय. मेरी गंगी कब आएगी तू. गंगे आली वाटत. नागोबा पावला. गंगे गंगे कुठेस तू. गंगे गंगे कुठेस तू. गंगे कुठेस तू. मला म्हणाली नागोबाच्या देवळाजवळ भेट. तिथे रेडे मामाचा त्रास होणार नाही. अर्धा तास झाला. कृपाच्या मागे लपते काय. हा तुला दाखवतो. माझा गंगाराम असता ना तुम्हाला सगळ्यांना उंदीर करून टाकलं असतं. आम्हाला उंदीर बनवतोस का. बोका बनव बोका. बोका मला दाखवतो आता. गंगाराम तू इकडे कुठे आला. आता तुम्ही मेलात मेलात मेला. आता दाखवतो. तोंड सुजलं माझं. गंगाराम मला सिटी वाजवता येत नाही. मला वाचव गंगाराम वाचव. मला शिटी वाजवता येत नाही. वाजवून देता का जरा. शिट्टी पाहिजे काय तुला. एवढा दांडगा म्हणून एका बाटलीच्या फटक्यात पडला. तुमचं काय होय. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. धंटन तर धंटन तर धंटन तर धंटन तर जायला पळा. बापरे घोडे पण त्याच्यासारखे.